राजकारणाचा घात, नांदगाव नगर परिषद निवडणुकीतील भूकंप। नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मी आहे संभाजी पगार। आज आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा घटनेचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यामुळे नांदगाव तालुक्यात अक्षरशः राजकीय भूकंप आला आहे। एकेकाळी नांदगावच्या राजकारणावर आपली वेगळी छाप सोडणारे, विकासाचं विजन असलेले नेते बबी काका यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेली आणि या राजकीय कटात सहभागी असलेला दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द त्यांचेच राजकीय शिष्य असल्याचा गंभीर आरोप होतोय। हा आहे राजकारणाचा घात। नांदगावच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप। नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाचे तिकीट कापून बबी काका यांचा राजकीय पत्ता कट करण्याचा मोठा घाट घातला गेल्याची चर्चा आहे। ज्यांनी सुभाष कांदेंना राजकारणात आणलं, त्यात सुभाष कांदे यांनी बबी काकांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप होतोय। संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे। हो, नांदगाव शहराला बबी काकांशिवाय पर्याय नाही। नांदगाव शहराला बबी काकाच हवे। नांदगाव नगरपालिकेवर एकेकाळी कवडेंचं एक छत्री वर्चस्व होतं। विकासाची गंगा आणणारे नेते म्हणून बबी काका यांची ओळख। मात्र यावेळी निवडणुकीच्या अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवारी नाकारून त्यांचा मोठा विश्वासघात झाला। राजकारणातील निष्ठा आणि कृतज्ञता संपली का? म्हणून मी विचारतो, ही कसली नीतिमत्ता? या कटामागे एक मोठी राजकीय खेळी दडल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांचा लढा सुरू होता। त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या मराठा नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे का? नांदगाव मतदारसंघात 1,55,000 मराठा मतदान असून गेल्या 20 वर्षांपासून मराठा समाजाला आमदारकी मिळालेली नाही। मराठा नेतृत्व उदयास येऊ नये यासाठी हा कट रचला जात आहे का? बबी काका हे मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व मानले जातात। त्यांची उमेदवारी कापल्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। हे षडयंत्र नाही तर काय आहे? एका बाजूला काही समाजकंटकांनी बबी काकांचा पत्ता कट झाल्यामुळे फटाकडे फोडले, शिवीगाळ केल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे काकांचा घात झाल्याचे समजताच संपूर्ण नांदगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली। काकांच्या निष्ठावान समर्थकांना मोठा धक्का पोहोचला आहे। कांदे साहेबांनी काकांसोबत हे बरोबर केलं नाही, त्यांना राजकारणात आणलं आणि त्यांचाच पत्ता कट केला। ही कसली कृतज्ञता? आम्ही या विश्वासघाताचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। नांदगाव शहराला बबी काकाच पाहिजे, काकांशिवाय पर्याय नाही। आणि या राजकीय षडयंत्राचा कळस म्हणजे सुभाष कांदे एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज देखील बबी काकांना माघार घ्यायला लावला, असा गंभीर आरोप आहे। दबावाचं हे राजकारण नांदगावच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं। सत्ता आणि राजकारणाच्या या खेळात एका निष्ठावान नेत्याचा गळा घोटला गेला। नांदगावच्या जनतेने हे सारं पाहिलं आहे। या राजकीय दबावाची आणि विश्वासघाताची इतिहासात नक्कीच नोंद होईल आणि याला जनताचं योग्य उत्तर देईल। पाहूया, बबी काकांसारख्या नेतृत्वाला डावलून नांदगावच्या जनतेच्या मनात काय आहे? संभाजी पगार, हा राजकीय वादंग इथेच थांबणार की यातून नवे राजकीय पर्व सुरू होणार? या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही माझा SP न्यूज इंडिया।